बातमीपत्र सविस्तर पाहूया। आपण दुपारचं बातमीपत्र पाहताय। अवकाळीमुळे राज्यामध्ये 26 ते 27 हेक्टर बाधित क्षेत्र झालेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माहिती दिली आहे। सर्वाधिक अमरावतीमध्ये नुकसान झालेलं आहे। नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे। सर्वाधिक अमरावतीमध्ये नुकसान झालेलं आहे। राज्यातल्या विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस हा बरसलेला आहे आणि नदी नाल्यांना काही ठिकाणी पूर आलेला आहे। शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे। शेती पिकांचं नुकसान झालंय आणि हे नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले। या संदर्भामध्ये राज्य पातळीवरती मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे। शक्यतो नुकसान भरपाई खरीप पूर्व हंगामामध्ये किंवा रब्बी पूर्व हंगामामध्ये जर मिळाली तर त्यामध्ये शेतकऱ्याला शेतीमध्ये खर्च करण्यासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी कामाला येऊ शकतात। बोगस आणि निकृष्ट खत विक्री संदर्भात सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रामध्ये आहेत। गेल्या 2 वर्षांमध्ये निकृष्ट आणि बोगस खत विक्रीच्या 3547 तक्रारी केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या आकडेवारीमधून समोर आलेत। बोगस खत विक्रीचं वास्तव पुढे आलंय। निकृष्ट खत विक्रीत दुसऱ्या क्रमांकावरती मध्य प्रदेश आहे। आमचे पथक ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि कृषी विभागाकडे क्वालिटी कंट्रोलची यंत्रणा आहे। कृषी विभाग त्या यंत्रणेमार्फत सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बोगस बियाणं किंवा बोगस औषधं खत सापडली तर त्यावरती डायरेक्ट फौजदारी केस गुन्हा दाखल करायचा आहे। दुसरा कुठल्याही प्रकारचा साधा गुन्हा करायचा नाही। त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या कंपनीला भरपाई करून देणं हे बंधनकारक राहणार आहे।